नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 जून 2026. तर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, आटपाडी हे पंढरपूर आणि लातूर, धाराशिव त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 27-28च्या दरम्यान म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर त्याच्यानंतर म्हणजे हे पाऊस काय होईल हे तुम्हाला 2-3 दिवस पडेल. त्याच्यानंतर मग थोडा रिमझिम स्वरूपाचा असा काही येत राहील म्हणून तुम्ही अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 1 जुलैपासून ते म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात काही काही ठिकाणी धुमाकूळ पाऊस घालणार आहे, जोरदार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम मुंबईकर, पुणेकर, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर ह्या पट्ट्यातल्या नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. पुण्याकडे देखील अतिवृष्टी होईल, मुसळधार पाऊस पडणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं. पहिल्या आठवड्यात इतका पाऊस पडणार आहे की पहिल्या पावसात तुमचे ओढे नाले सगळे ओव्हरफ्लो होणार आणि त्याच्यानंतर नदी नाले होणार आणि तुमचे जितके जे छोटे छोटे तळे बंधारे सगळे मात्र भरून जाणार आहे. मराठवाड्यात आज देखील 27 तारखेपासून म्हणजे आज देखील रात्रीच्याला पाऊस आहे. म्हणजे 27 पासून ते 8 तारखेपर्यंत मराठवाड्यात दररोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या तालुक्यात असा दररोज वेगवेगळा भाग पकडत पकडत असा पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात द्यायचा. जमिनीमध्ये ओल असेल तर तुम्ही तुमचं पेरून टाकायचं, नसता मग काय होईल की तुम्हाला 10 जुलै नंतरच पेरणी करायला वेळ भेटेल. कारण की आता मी सांगू शकतो, मी माझ्या शेतात ते 4 दिवस झालं वापसाच होत नाही. आम्हाला पेरायचं आहे पण पेरणी करताच येणं. म्हणून शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे ईदभर ओले त्याने पेरणी करून टाकायची मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी. त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, विदर्भामध्ये आज देखील 27 पासून ते 8 जुलैपर्यंत चांगला दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. ज्या भागात वंचित राहिला त्या भागात देखील ह्या 8 ते 10 दिवसात पडून जाणार आहे. म्हणून ज्यांची पेरणी ईदभर ओल असेल ते विदर्भातल्या वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, जमिनीत ओल झाली तर तुम्ही तुमची पेरणीची काळजी करून टाकण्यास काही हरकत नाही. म्हणून हेच देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मी म्हणलं होतं ना, जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस खूप पडणार आहे. मग सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकडे पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे, संगमनेर, अकोला, ओझर, विघ्नर कारखान्याच्या परिसरामध्ये मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगरचे जे वरचे धरण येतं, निळवंडे धरण झालं, गंगापूरचं धरण झालं, म्हणजे जे कॅचमॅट एरियामधले म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे, जुलैच्या पहिल्या पावसाळ्यात खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे नदीला पूर येणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या धरणामध्ये आवक यायला सुरुवात येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना ज्या भागात अद्यापही पाऊस आलेला नाही तर म्हणजे ह्या 27, 28, 29, 30 ह्या 4 दिवसात येईल. पण त्याच्यामधून जर काही गावावर जर उरले तर 1 जुलै ते 8 जुलैमध्ये पाऊस पडणार आहे. त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हे अंदाज लक्षात द्यायचा.